प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. यावेळेस परत एक वार आपण शाळेच्या धड्याकडे बुधवारच्या भागाकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि बुधवारचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा भाग. जवळजवळ सर्वच धड्यांच्याबद्दल मी असं म्हणत असतो की ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु खरंच देवाचं वचन आपल्या जीवनासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण नेहमी रोज त्या वचनांच्या मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. बुधवारचा जो भाग आहे तो तुम्ही कोणाला क्रूसावर दिले आहे, आणि जो येत्या शनिवारी तुम्ही जर या धड्यातून माझे व्हिडिओ बघून काही जर तुम्हाला उपयोग झाला असेल तर कृपा करून मला सांगा. याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर कृपा करून मला सांगा, आणि आपण त्याद्वारे सुद्धा देवाचं कार्य करूया. यावेळेस प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 36 ते पुढं वचन आपल्याला वाचायचं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 36 पासून 41 पर्यंत वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. कृपा करून जर आपण बायबल घेऊन या ठिकाणी बसत असाल, व्हिडिओ बघत, तर खूप चांगली गोष्ट आहे. 2रा अध्याय 36 पासून पुढे वचन असं म्हणतं, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्यांनी हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही, शब्दरचना व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेविले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो हो, आम्ही काय करावे? शब्दरचना पुन्हा मी सांगतो की लक्षपूर्वक ऐका. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिले आहे. आणखीन त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्या दिवशी त्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूनं या ठिकाणी जे भाषण आम्ही पाहतो, पेत्राचं भाषण, आणि पेत्रानं अत्यंत मोठं असं भाषण केलेलं होतं. आणि या ठिकाणी आपण जो भाग वाचलेला आहे तो या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. अत्यंत अत्यंत महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी खूप महत्त्वाचं भाषण त्या ठिकाणी पेत्रानं दिलेलं आहे. आणि या वचनांमध्ये जे आपण वाचलेले आहे त्याच्या संपूर्ण भाषणातील खूप महत्त्वाचा भाग किंवा गाभा आत्ता वाचलेल्या वचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून ते वचन आज आपण वाचलेलं आहे प्रियजनांनो. आणि जसं की आपल्याला माहित आहे की 50व्या दिवशी येशूच्या शिष्यांच्या वरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे. आणि प्रेषित 2:4 असं सांगतं की त्यांना आत्म्याने पढविले, आत्म्याने सांगितले त्याप्रमाणे ते अन्य भाषेत बोलू लागले. प्रियजनांनो, आत्म्यानं सांगितल्याप्रमाणे ते सर्व करू लागले. या ठिकाणी आपण असे पाहणार आहोत की अन्य भाषेचा योग्य किंवा खरा आणि पवित्र परिणाम काय असतो. ज्यावेळेस आपल्याला पवित्र आत्मा मिळतो, ज्यावेळेस आपल्याला अन्य भाषा मिळते, ज्यावेळेस आम्ही त्यामधून चालतो, त्याचा योग्य परिणाम काय असतो ते बायबल प्रमाणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अनेक जण जगामध्ये असा दावा करतात की त्यांना अन्य भाषा मिळालेली आहे किंवा पवित्र आत्मा मिळालेला आहे, परंतु काय आहे त्याचा परिणाम, त्या जे तुम्हाला मिळालेली गोष्ट आहे त्याचा काय परिणाम आहे, बायबल प्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये तो परिणाम दिसून येत आहे काय? हा खूप महत्वाचा बाब आहे. आपण या ठिकाणी आजच्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रियजनांनो. प्रत्येकाला, म्हणजे त्याच्या शिष्यांना, अविश्वासणाऱ्यांच्या, व्यवस्थित लक्षात घ्या, पवित्र आत्मा का मिळाला होता शिष्यांना? त्यांच्या जे अविश्वासणाऱ्यांच्या लाभासाठी हे सामर्थ्य दिले गेले होतं. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य शिष्यांना का दिलं? कारण त्याचा उपयोग अविश्वासणाऱ्यांच्या लाभासाठी व्हावा. ते बायबल मधून आपण प्रूफ करणार आहोत की त्यांनी अविश्वासणाऱ्यांचा, त्यांना मिळालेल्या पवित्र आत्म्याचा अविश्वासणाऱ्यांना कसा फायदा झाला. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य हा एक स्वर्गीय आशीर्वाद होता.
देवापासून मिळालेला हा आशीर्वाद होता. आणि या आशीर्वाद केवळ, हा जो आशीर्वाद आहे केवळ त्यांच्या चांगल्यासाठी किंवा शिष्यांच्या चांगल्यासाठी नव्हता, तर त्यांच्या अनेक गोष्टींच्यासाठी तो नव्हता. कदाचित त्यांनी स्वर्गात जावं म्हणून त्या स्वर्गात जाण्यासाठी या पवित्र आत्म्याचा उपयोग होणार नव्हता. त्यांना योग्य ताकद मिळावी आणि यासाठी तो आशीर्वाद नव्हता. त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी किंवा ते जे काम करत आहेत, जे व्यापार करत आहेत, तो व्यापार किंवा ते काम चांगल्या प्रकारे त्यांना करता यावं यासाठी देखील तो पवित्र आत्मा त्यांना मिळालेला नव्हता. घर चालवण्यासाठी पवित्र आत्मा त्या ठिकाणी मिळालेला नव्हता. तर हा जो आशीर्वाद आहे पवित्र आत्म्याचा, देवाने त्याच्या शिष्यांना फक्त आणि फक्त यासाठी दिलेला होता की जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी देवाचे उर्वरित कार्य पूर्ण करणे. हा एकमेव उद्देश होता की पवित्र आत्मा शिष्यांना मिळण्याचा, की जे हरवलेले आहेत, जे अविश्वासू आहेत, त्यांच्यासाठी त्या पवित्र आत्म्याचा फायदा व्हावा, हा मेन उद्देश त्या ठिकाणी होता. केवळ याचसाठी देवाने त्यांना पवित्र आत्म्याची देणगी दिलेली आपल्याला बायबलमधून माहिती मिळते. प्रियजनांनो, माझा प्रश्न तुम्हा सर्वांच्यासाठी हा आहे की काय आपणाला ख्रिस्ती या नात्याने काही वैयक्तिक देणग्या, पवित्र आत्मा तर ठीक आहे, पण काही वैयक्तिक देणग्या देवाने दिलेल्या आहेत काय? आणि जर त्या वैयक्तिक देणग्या तुम्हाला दिल्या असतील, कदाचित तुम्हाला गायन गाता येत असेल, कदाचित तुम्हाला संदेश सांगता येत असेल, कदाचित तुम्हाला बोलता चांगलं येत असेल, कदाचित तुम्हाला संभाषण करता येत असेल, कदाचित वचनांची फोड करता येत असेल, कदाचित धडा चांगला घेता येत असेल, कदाचित संदेश चांगला सांगता येत असेल, कदाचित भजन म्हणता येत असेल, कीर्तन म्हणता येत असेल, किंवा जे काही दान, प्रार्थनेचं दान असेल, भूत काढण्याचं दान असेल, अनेक दानं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आज जसा पवित्र आत्म्याची देणगी देण्यात आलेली आहे तशीच हे दानांची देणगी तुम्हाला दिलेली आहे. परंतु प्रश्न हा आहे की जे काही दान तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्या देणग्यांचा उपयोग हा अविश्वासणाऱ्यांच्या मधील त्याच्या कार्याच्यासाठी उपयोगात येत आहे काय? देवाचे मिशन कार्य करण्यासाठी तुमच्यात असलेला प्रत्येक गुण, तुमच्यामध्ये असलेली प्रत्येक देणगी ही देवाच्या कार्याच्या उपयोगात येण्यासारखी आहे, याची जाणीव रोज आपल्याला असू देणं गरजेचं आहे. याची जाणीव आपल्याला रोज असली पाहिजे की आम्हाला देवानं देणग्या, पवित्र आत्माच नाही तर अनेक वेगवेगळ्या देणग्या ज्या दिलेल्या आहेत त्याचा उपयोग आम्ही इतरांच्या तारणासाठी, भल्यासाठी करत आहोत का? फक्त त्याचा उपयोग चर्चमध्येच होत आहे. मला पवित्र आत्मा मिळाला आणि मी चर्चमध्ये बसतो, मला देवाचं गाणं मिळालं, देवाच्या गाणं म्हणण्याचं दान मिळालं, फक्त मंडळीतच गाणं मी म्हणतो, दुसरीकडे तुझं तोंडच उघडत नाही. मला देवाचा प्रार्थना करण्याची दान मिळालेला आहे, मी फक्त ख्रिश्चनांच्या घरीच जाऊन प्रार्थना करतो, मंडळीच्या फोडाफोडीच्या वाटा लावतो सगळ्या. याच्यासाठी दान दिलेलं नसतं. परमेश्वराचं वचन सांगतं की अविश्वासणाऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी तुम्हा प्रत्येकाला ते दान देण्यात आलेले आहे. यावेळेस आपण त्यांना जो पवित्र आत्मा मिळाला होता त्याचा नेमका परिणाम काय झाला, शिष्यांना जो पवित्र आत्मा मिळाला होता त्याचा परिणाम काय झाला याच्याबद्दल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ज्या वेळेस येशूला क्रूस खांबावरती टांगण्यात आले आणि त्याला जीवे मारण्यात आले त्यावेळेस खात्रीने आता जेव्हा पेत्र हे भाषण करत आहे ना, त्याला खात्री आहे की ज्या लोकांच्या संगती तो बोलत आहे त्यातील बरेचसे लोक क्रूस खांबाला ज्यावेळेस खिळण्यात आलं, येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर खिळण्यात आलं, त्यातले ऐकणाऱ्यातले बरेचसे लोक, पुष्कळशे लोक त्यावेळेस सुद्धा हजर होते ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर मारण्यात आलं. पेत्राच्या भाषणाच्या वेळी जे लोक ऐकत होते त्यातले बरेचसे लोक ख्रिस्ताला क्रूस खांबावर मारत असताना, खेळत असताना त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून आपण आत्ताच वाचलेल्या वचनामध्ये पेत्राने त्याच्या भाषणामध्ये त्या काही जणांच्या वरती दोष लावला की त्यांनी ख्रिस्ताला क्रूस खांबावर टांगले. म्हणून मी वचनात म्हणलं की हे शब्द व्यवस्थित ऐका. पुन्हा एकदा वाचतो की तो भाषणात काय म्हणला. तो म्हणला की म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही, म्हणजे ऐकणाऱ्यानो, तुम्ही काही दिवसापूर्वी येशू ख्रिस्ताला मारलं, त्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं, त्यावेळेस तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, त्याला देवाने प्रभू व जिवंत असे करून ठेवले. तुम्ही त्याला मारले म्हणजे या ठिकाणी ख्रिस्ताचे
अँटी क्राइस्ट लोक उपस्थित होते. येशू ख्रिस्त मरण्याच्या वेळेस, मारण्याच्या घटनेमध्ये हे उपस्थित होते. त्यांच्या संगती पेत्र बोलत होता पवित्र आत्म्याने, म्हणजे विरोधकांच्या संगती बोलत होता पवित्र आत्म्याने. मंडळीत जाऊन नव्हे, ख्रिश्चनांच्या घरी नव्हे, ख्रिस्ती लोकांच्या समाजामध्ये नव्हे. ज्यांनी ख्रिस्ताचा विरोध केला, अँटी क्राइस्ट, त्यांच्या संगती या ठिकाणी पेत्र बोलत आहे. आणि ते भाषण, त्या भाषणामध्ये असं बोलल्यानंतर ते भाषण इतके प्रभावी आणि पवित्र आत्म्याचे कार्य करणारे होते की ते जे विरोधक ऐकत होते, ते ऐकल्यानंतर त्यांच्यातील कित्येकांना ही जाणीव झाली की त्यांनी किती मोठी चूक केलेली आहे येशू ख्रिस्ताला मारून. कारण भाषण खूप लांब होतं, भाषणाचे प्रत्येक भाग ते ऐकत होते. आणि मग त्यांच्यावरती ज्यावेळेस प्रहार झाला की तुम्ही येशू ख्रिस्ताला मारलेला आहे, त्यावेळेस त्यांची ती मोठी चूक त्यांच्या लक्षात आलेली आहे की त्यांनी किती मोठा दोष आणि किती मोठी चूक केलेली आहे. ते आता दोषी ठरलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या मनावरचा झालेला परिणाम, त्यांनी आक्रोश केला. आणि वचनामध्ये या ठिकाणी असं म्हणण्यात आलेलं आहे की पब्लिक मधून, श्रोत्यांच्या मधून लोक म्हणू लागले, जे ख्रिस्ताला मारण्यामध्ये सहभागी होते, ते म्हणू लागले की बंधुजन हो, आम्ही आता काय करावे? बंधुजन हो, आम्ही आता काय करावे? या ठिकाणी एकही ख्रिस्ती नव्हता. या ठिकाणी जे लोकांच्या संगती पेत्र बोलत होता, ते अँटी ख्राइस्ट लोक होते. त्यांच्या भाषणाचा परिणाम, ज्या पवित्र आत्मा पेत्राला मिळाला, त्या पवित्र आत्म्याचा परिणाम लोकांचे परिवर्तन होण्यामध्ये झाला. या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पवित्र आत्म्याचा वर्षाव पेत्रावरती आणि शिष्यांच्या वरती झाला आणि त्यांनी भाषण केले. आणि जे लोक होते, जे ऐकत होते, त्यांच्या परिवर्तनासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. आणि त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला. आणि त्या लोकांनी पश्चाताप केला, त्यांची चूक त्यांना समजली. आणि त्यांनी प्रश्न विचारला की बंधुजन हो, आता आम्ही काय करावे? किती जणांच्या ख्रिश्चनांच्या प्रश्नाला हे उत्तर मिळालेलं आहे बाहेरच्या लोकांच्याकडून. किती ख्रिश्चनांच्या, किती पवित्र आत्मा मिळालेल्यांच्या भाषणाला असं प्रत्युत्तर मिळालेलं आहे? जरा मला कमेंट करून सांगा. नॉन ख्रिश्चन लोकांनी असा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या संगती बोललेला आहात त्यावेळेस केलेला आहे का? आता आम्ही काय करावे? पेत्रावरती जो पवित्र आत्मा होता त्याचा हा परिणाम होता. तो परिणाम आम्हा प्रत्येकावरती, आमच्यावर जर पवित्र आत्म्याचा दावा आम्ही करतो, अन्य भाषेचा दावा करतो, तर मला फक्त सांगा की तुम्ही आज किती लोकांना भेटला ज्यांना, जे अँटी क्राइस्ट आहेत, जे ख्रिस्ताचा विरोध करतात, जे तुमचा विरोध करतात. पेत्राने त्यांना पवित्र आत्म्याद्वारे संदेश देऊन बाप्तिस्मा घेण्याचे पाचारण केले. त्यांनी जे करायचे होते ते हेच होते की त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यायचा होता. म्हणजे यानंतर या बाप्तिस्म्यानंतर, पश्चातापानंतर त्यांना देखील तोच पवित्र आत्मा मिळणार होता, जो पवित्र आत्मा पेत्राने इतर शिष्यांना मिळालेला होता. तोच पवित्र आत्मा आता बाप्तिस्म्यानंतर त्यांना मिळणार होता. याचाच अर्थ असा की ते थेट, सरळ, डायरेक्ट येशू ख्रिस्ताच्या खुनामध्ये जरी सामील होते, येशू ख्रिस्ताच्या मर्डरमध्ये जरी सामील होते, अत्यंत मोठं पाप जरी त्यांनी केलं होतं, तरी ते पश्चातापानंतर आजच थेट, डायरेक्ट त्याचे जे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये सामील होणार होते. आज त्यांना पुन्हा चान्स होता. जरी ते गुन्हेगार होते, तरी त्यांना आज पुन्हा चान्स होता पश्चाताप करण्याचा. हा पवित्र आत्म्याचा परिणाम होता. त्यांना पापाची क्षमा होणार होती. स्वर्गाचे राज्याचे दरवाजे त्यांच्यासाठी आज उघडले जाणार होते. प्रिय देवाच्या लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जे हरवलेले आहेत त्यांच्यासाठी तुमचा उपयोग होत आहे काय? या जगातील पाप हेच देवाचं कार्य आहे. म्हणून धड्यांच्या पुस्तकांचा मतळा आहे की देवाचं कार्य तेच आमचं कार्य. या जगातील पापी, भ्रष्ट, पतन पावलेले अनेक लोक तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसतील. त्यांचा न्याय निवाडा करण्याकरिता ख्रिश्चनांना देवाने निवडलेले नाही आणि तो तुमचा अधिकार नाही. दॅट इज नॉट युअर ड्युटी डिअर फ्रेंड्स. त्यांचे केवळ हेच, आमचे केवळ, किंवा आम्हाला विश्वासणाऱ्यांचे केवळ हेच काम आहे की त्यांनी येशूच्या तारणाऱ्या सामर्थ्याची साक्ष जगाला द्यावी.
जे हरवलेले आहेत त्यांना देवाच्या वचनाकडे वळवावे आणि त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताचे कार्य करावे, कारण देवाचं कार्य ते आमचं कार्य आहे. मथळा आम्ही बुधवारमध्ये असा पाहत आहोत की तुम्ही कोणाला क्रूसावर दिले. हा अत्यंत महत्वाचा गंभीर प्रश्न त्यानं पेत्रानं विचारलेला होता. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणी आपल्याला पवित्र आत्म्याचा मोठा परिणाम पाहावयास मिळतो. प्रेषितांना पवित्र आत्मा मिळाला आणि त्या पवित्र आत्म्याचा परिणाम जगामध्ये अनेक लोकांच्या वरती झाला. त्याच दिवशी बायबल असं सांगतं की त्याचा परिणाम असा झाला की त्याच दिवशी 3000 लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि त्यांच्यामध्ये 3000 लोकांची भर पडली. 17-20 वर्षे झालं पवित्र आत्मा मिळून, एकाचीही भर पाडता आली नाही आम्हाला. नुसता अन्य भाषा बोलतो, येत तर कधीच नाही चर्चला, कधीच कुठल्या चर्चला हजर राहत नाही. काय करायचा तो? त्या ठिकाणी 3000 लोकांचा भर किंवा 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडलेली आहे. माझ्या प्रियजनांनो, तुमच्या अवतीभोवती कितीही वाईट दिसणारे जग असू द्या, तुमच्या अवतीभोवती कितीही तुम्हाला आणि तुमच्या देवाला नावं ठेवणारे लोक असू द्यात, ख्रिस्ताला अनेक जण कदाचित शिव्या देणारे लोक असू द्यात, ख्रिस्ती धर्माला अनेक जण कितीतरी लोकांनी वाईट तुच्छ लेखलेला आहे, लेखत आहेत असू द्यात, तरी देखील तुमची प्रीती त्यांच्यावर एक ख्रिस्तीय नात्यानं असली पाहिजे आणि त्यांचं तारण साधण्यासाठी तुम्ही झटत राहिलं पाहिजे, जर तुम्हाला देवाचं कार्य करायचं आहे तर. कारण हेच देवाचं जे कार्य आहे ते आमचं आहे. पेत्र अशा लोकांच्या संगती भाषण, याच्या अगोदर कधी माहिती होतं का? पेत्राचं भाषण सगळे सांगा, पेत्राचं भाषण. अरे पेत्र कोणा संगती बोलत होता? ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर मारलं त्यांच्या संगती बोलत होता. आणि ते जरी अँटी क्राइस्ट असले तरी त्यांना पश्चातापाची संधी होती. आज अनेक अँटी क्राइस्ट लोक असू शकतील, कदाचित तुम्हाला विरोध करणारे लोक असू शकतील. तुम्हाला विरोध झाला की लागले त्यांच्याबद्दल बडबडायला काय वाटेल ते. तुमच्या पवित्र आत्मा मिळालेला आहे तर तुमच्या पवित्र आत्म्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे का? त्यांनी तुम्हाला विचारलेला आहे का, आम्ही बंधुजनाने आता काय करावे? माझ्या प्रियजनांनो, हेच आमचं कार्य आहे. आमच्यावर असलेल्या पवित्र आत्म्याचा परिणाम, पेत्रावर असलेल्या पवित्र आत्म्याचा परिणाम हा झाला की अनेक लोकांचं मन वळवले गेलं आणि अनेक लोक मंडळीमध्ये उपस्थित राहिले. मिसेस एलेन व्हाईट यांच्या एका कोटेशन मधून टेस्टमनीज फॉर द चर्च व्हॉल्यूम नंबर 6 पेज नंबर 436 वरती जे कोटेशन आहे ते इंग्लिशमध्ये आहे. ते कदाचित मी प्रयत्न केलेला आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा आणि तो मी तुम्हाला मराठीमध्ये करून दाखवत आहे. कृपा करून या कोटेशनकडे लक्ष द्या. शेवट जवळ आला आहे. मिसेस एलेन व्हाईट म्हणतात, शेवट जवळ आलेला आहे. देव मंडळीला जे काही शिल्लक आहेत, या जगामध्ये जी शिल्लक आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी पाचारण करत आहे. मंडळीला, अखंड मंडळीला, देवासोबत काम करणाऱ्यानो, तुम्हाला इतरांना तुमच्या राज्यात घेऊन जाण्याचा अधिकार परमेश्वराने दिला आहे. इतरांना, नुसते आपलीच घेऊन जाऊ नका चर्चला, इतरांना. पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे, तुम्ही देवाचे जिवंत एजंट, जगासाठी प्रकाशाचे चॅनल व्हाल आणि तुमच्या सभोवतालचे स्वर्गातील देवदूत जे आहेत, ज्यांना ख्रिस्ताकडून मिळालेल्या त्यांच्या कमिशनने तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी, बळकट करण्यासाठी आणि आत्म्यांच्या तारणासाठी कार्य करण्यात मदत करत आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियजनांनो, या व्हिडिओद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. कृपा करून माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासाठी प्रार्थना करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून लाईक, शेअर करायला विसरू नका. लाईक बटन दाबा, सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन दाबा. नोटिफिकेशन प्रथम तुम्ही देवाचे प्रथम आहात म्हणून तुमच्याकडे प्रथम नोटिफिकेशन येईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू ऑल.